काय जबरदस्त झेल टिपलाय म्हणून तर म्हटलं जातं मित्रांनो, पकडो कॅच जीतो मॅच. धक्का क्रमांक आपण पर्यंत 5. यस गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. इथं मात्र गौरवची विकेट पडते आणि डीजेला देखील संधी मिळते. यस डीजे कॅरी ऑन, डीजे कॅरी ऑन. पाहिलं तर हाफ वॉली स्वरूपाचा चेंडू होता. इथे आपण पाहिलं तर नजाकत होती, परंतु ताकद नव्हते, ॲलिव्हेशन नव्हतं. परंतु ज्या प्रकारचा झेल टिपलाय अप्रतिम. या स्पर्धेतील आतापर्यंत नंबर 1 कॅच कोणता असेल तर नक्कीच रोशनने आपण पाहिलं तर कव्हरच्या पट्ट्यात झेल टिपला होता. आउटस्टँडिंग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा म्हणजेच रुद्रा स्पोर्ट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग 2025 अंतिम क्षणांच्या दिशेने आपण जातोय. ऑलरेडी या स्पर्धेत अंतिम फेरीचं तिकीट कन्फर्म करणारा एकमेव संघ रहीम 11 खेड यांनी आपले दरवाजे ठोठवलेत ग्रँड फिनालेसाठी. पाहूया पुढचा चेंडू. अक्षय सज्ज होतोय, स्ट्राईकवर आहे नवीन फलंदाज सनीसाठी टाकलेला हा चेंडू. इथं आपण पाहिलं तर यस काय कॉन्फिडन्स, पुन्हा एकदा कमबॅक आहे. इथं आपण पाहिलं तर यष्टा उद्ध्वस्त केल्या आहेत, बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलाय, पुन्हा एकदा कमबॅक केलाय. ह्याला म्हणतात गोलंदाज. 2 षटकार आले होते, न डगमगता लाईन सोडली नाही. धक्का क्रमांक 6 कोण येणार ते देखील पहा. धावसंख्या आहे 60 आणि थोडक्यात लागले वाट. तोपर्यंत ऐकूया डीजे. पुन्हा एकदा हॅट्रिक ऑन आहे या स्पर्धेत. आपण पाहिलं तर बंड्या शिर्के एक दिग्गज खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकची नोंद झाली होती. बक्षिसांचे मार्केट ठरले होते ₹1 1000. तदनंतर हॅट्रिक ऑन आहे अक्षयसाठी. पाहूया या स्पर्धेतील दुसरे हॅट्रिक होणार का. गत 4 दिवसामध्ये आम्हाला हॅट्रिकवर मिळाला नव्हता. आजच्या एका दिवसात आपण पाहिलं तर बंड्या यांना तदनंतर इथे संधी आहे. पुन्हा एकदा अक्षयला संधी निर्माण झाले. फलंदाजीवरती आपण पाहिलं तर समीर इंगावले. शेवटचा चेंडू त्याला फेस करायचा आहे, म्हणजे स्लॉग ओव्हरमधील शेवटचा अंतिम चेंडू फेस करताना फार मोठं प्रेशर असतं मित्रांनो. इथे धावा चेस करायचे नाही आहेत, परंतु पाहूया ह्या चेंडूवरती किती धावा येतात आणि किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जात आहे. ठरवणारा हा चेंडू, निर्णायक चेंडू. स्ट्राईकवर आहे आपण पाहिलं तर समीर. नॉन स्ट्राईकला सुमित पाटील. या षटकामध्ये 2 षटकार बसल्यानंतर फक्त आणि फक्त नॉन स्ट्राईक कडून सामना बघण्याचं काम करतोय. स्ट्राईक मात्र मिळत नाही. इथे आपण पाहिलं तर सज्ज झाला अक्षय. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, राऊंड विकेटचा मारा. तो इथे मात्र सुरेख फटका, परंतु इथे मात्र पुन्हा हॅट्रिक. जबरदस्त गोलंदाजी आहे बघा. या षटकात काय कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तदनंतर एक म्हणजे पहिले 3 चेंडू होते फलंदाजांचे, शेवटचे 3 चेंडू होते अक्षयचे. जबरदस्त गोलंदाजी आहे, काय कॅप्टनशिप आहे. शेवटचं षटक हातात घेतलं आणि 13 धावा आल्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक केलाय. विकेट विकेट विकेट. आणि ह्या स्पर्धेतील हॅट्रिक घेणारा अक्षय या स्पर्धेतील दुसरा गोलंदाज आहे आणि नक्कीच तो देखील ₹1000 मानकरी ठरतोय. अमीर प्रकार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं जात आहे.